कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आपली माणसे, आपली संस्था, आनंद उज्ज्वल बचतीचा, नूतन ठेवींचा, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। गुजरातच्या अनेक भागांमध्येही मुसळधार सरींचा इशारा। रत्नागिरीमध्ये भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। कार आणि दुचाकींचा चेंदामेंदा। अपघातामध्ये आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला। 20 वर्षीय शिवम रवींद्र गोताड याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर। रत्नागिरी MIDC येथे पुणे येथील 2 तरुणींसह नेपाळी महिलेला अटक। वेश्या व्यवसायाचा पुन्हा एकदा उलगडा झाल्याने खळबळ। गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पोलिसांची धडक कारवाई। कोकण कट्टा न्यूजच्या बातमीनंतर दापोली बस डेपोची सफाई। नागरिक आणि प्रवाशांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार। कोल्हापूर दापोली एसटी बसचा अपघात टळला। कोल्हापूर दापोली एसटी बस दरीत कोसळण्यापासून वाचली। प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षेसंदर्भात केले प्रश्नचिन्ह उपस्थित। देवरुख साखरपा मार्गावर बुधवारी रात्री व्यापारी केतकर यांचं अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना। अज्ञात दरोडेखोरांनी अपहरण करत लुटले। वाटूळ जवळ सोडून पोबारा। संगमेश्वर तालुक्यामध्ये खळबळ। कोकणातील दापोली तालुक्यातील चिखलगाव शाळेमध्ये शिकवली जाते जपानी भाषा। ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी एक अनोखा आणि अभिनव उपक्रम सुरू। खेड येथील मिरले गावात घरकामासाठी जात असताना विवाहितेला अडवून विनयभंग। अमीर निकम आणि अजय जाधव विरोधात गुन्हा दाखल। खेड पोलिसांचा तपास सुरू। संगमेश्वर देवरुख मध्ये सकाळी दिसलेल्या बिबट्याला देवरुख साडवली येथे अखेर जेरबंद। बिबट्यामुळे ग्रामस्थ झाले होते भयभीत। मंडणगड मध्ये तुझी हत्या करतो असं म्हणत बुलेटवर आलेल्या दोघांचा एका व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला। जिशान माटवणकर आणि निहाल माटवणकर वरती गुन्हा दाखल। मंडणगड पोलिसांचा तपास सुरू। दापोलीतील केळशीमध्ये 4 लाखांचा चरस जप्त। अब्रार इस्माईल डायलीला केळशीमधून दापोली पोलिसांनी केली अटक। दापोली पोलिसांची धडक कारवाई। पुलाचा कटडा तोडून ट्रक घुसला दुकानात। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून 4 जण बेपत्ता। प्रदीप कदम, विलास कवळकर, मधुकर वाडकर, बेबीताई जाधव हे 4 व्यक्ती बेपत्ता। संगमेश्वर तालुक्यात खळबळ। आणि चिपळूण तालुक्यात आत्महत्या करण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ। रविवारी एका प्रौढाची आत्महत्या तर सोमवारी सावर्डे परिसरात आणखी दोघांची आत्महत्या। चिपळूण तालुक्यात खळबळ।